नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी PSI बिपिन चव्हाण आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत करतो। पहा, यापूर्वी पोलीस भरतीच्या वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न, त्यामधले काही निवडक प्रश्न की जे सारखे सारखे विचारले जातात किंवा महत्त्वाचे आहेत, तर अशा प्रश्नांचा मागोवा आज आपण घेणार आहोत। त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, पहा, कोकणच्या दक्षिण सीमेजवळून कोणती नदी वाहते? कोकणची दक्षिण सीमा तेरेखोल, कुंडलिका, वैतरणा की दमनगंगा? तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। पहा, तेरेखोल ही नदी कोकणच्या दक्षिण सीमेजवळून म्हणजेच महाराष्ट्राच्या दक्षिण सीमेवरून वाहणारी ही नदी आहे। महाराष्ट्राची अतिदक्षिणेकडील नदी आहे ती आणि महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यांच्या सीमेवरनं ही नदी वाहते। पहा, या नदीचं सुरुवातीचं नाव आहे बांदा नदी। तर या नदीची एकूण लांबी जी आहे ती आहे 32 किलोमीटर आणि महाराष्ट्रामधली लांबी आहे फक्त 6 किलोमीटर। तर गोव्यामध्ये ही नदी 26 किलोमीटर वाहते, म्हणजे या नदीचं जास्त अंतर हे गोव्यामध्ये वाहणार आहे। पुढं प्रश्न दुसरा, राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना शपथ कोण देते? राज्य विधिमंडळाच्या सदस्यांना शपथ राज्यपाल, मुख्यमंत्री, विधानसभेचे अध्यक्ष, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश? तर पहा, पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे। तर राज्यपाल, राज्य विधिमंडळाच्या सर्व सदस्यांना राज्यपाल शपथ देतात। त्याच पद्धतीनं पहा, मुख्यमंत्री आणि इतर मंत्री यांना सुद्धा राज्यपाल हेच शपथ देतात। उच्च न्यायालयाचे जे सर्व न्यायाधीश आहेत यांना सुद्धा राज्यपाल हेच शपथ देतात। तिसरा प्रश्न, त्रिमूर्ती व इतर बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्ध ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पहा, मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि रायगड? पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे। हे ठिकाण आहे रायगड या जिल्ह्यामध्ये। पहा, हे लेणी समुद्रामध्ये एक बेट आहे घारापुरी नावाचं, या बेटावरती ही घारापुरी लेणी कोरलेली आहेत। त्या ठिकाणी त्रिमूर्ती जी आहे म्हणजे 3 मुखाची मूर्ती, तर ती पर्यटन महामंडळ जे आपलं आहे महाराष्ट्राचं त्याचा लोगो म्हणून वापरला जातो। पहा, घारापुरी लेण्यावरची ही जी मूर्ती आहे ती खूप प्राचीन लेणी आहेत त्या। प्रश्न चौथा, विल्यम हंटर कमिशन 1882 कोणत्या विषयासंदर्भात नेमण्यात आले होते? विल्यम हंटर कमिशन भारताचे स्वातंत्र्य, शिक्षण विषयक, सतीबंदी कायद्याबाबत, मुंबई प्रांतातील दुष्काळाबाबत? पहा, विल्यम हंटर कमिशन हे पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे। शिक्षण विषयक कमिशन होतं, 1882 मध्ये ते नेमण्यात आलेलं होतं। तर लॉर्ड रिपन जे आहेत, लॉर्ड रिपन यांच्या काळामध्ये नेमण्यात आलं होतं। पुढं 5वा प्रश्न, महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रभाषा प्रचार समितीचे मुख्यालय कोठे आहे? अहमदाबाद, मुंबई, वर्धा की दिल्ली? पहा, पर्याय क्रमांक 3 हे बरोबर उत्तर आहे, वर्धा। म्हणजे महाराष्ट्रामध्ये वर्धा या ठिकाणी ही संस्था आहे आणि ही संस्था महात्मा गांधीजींच्या प्रेरणेनं 1956 मध्ये स्थापन करण्यात आलेली होती आणि हिंदी भाषा म्हणजे आपली राष्ट्रभाषा आहे हिंदी, त्याच्या प्रचाराचं ही संस्था काम करते। 25 पेक्षा जास्त राज्यामध्ये काम करणारी संस्था आहे आणि भारताबाहेर 20 देशामध्ये या संस्थेच्या शाखा आहेत। या संस्थेच्या सल्ल्यावरनं पहा, 14 सप्टेंबर हा आपण हिंदी दिवस म्हणून देशभर साजरा करतो। 6वा प्रश्न, भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून मोठे राज्य कोणते? राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश की गुजरात? तर पर्याय क्रमांक 1 बरोबर आहे, राजस्थान। राजस्थान हे भारतातलं क्षेत्रफळाच्या दृष्टीनं सर्वात मोठं राज्य आहे आणि भारताचा 10.41% भूभाग या राज्यामध्ये आहे। तर क्षेत्रफळाच्या दृष्टीनं दुसरं राज्य आहे मध्य प्रदेश, 9.37% भारतापैकी क्षेत्र मध्य प्रदेशचं आहे। तर महाराष्ट्र जो आहे आपलं राज्य आहे महाराष्ट्र 3ऱ्या क्रमांकावरती 9.36% महाराष्ट्रामध्ये जमीन आहे। तर चौथं आहे उत्तर प्रदेश, 7.32% भूभाग पूर्ण देशातला हा उत्तर प्रदेशनं व्यापलेला आहे। पुढं 7वा प्रश्न, खालीलपैकी कोणती गर्ता हिंदी महासागरामध्ये आहे? पहा, टोंगा, जपानी, मरियाना की सुंदा? पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे। तर सुंदा ही जी गर्त आहे ही हिंदी महासागरामध्ये आहे। पुढं 8वा प्रश्न, पानिपतची लढाई कोणत्या वर्षी झाली? तिसरी लढाई पानिपतची 1760, 1857, 1761 की 1862? तर पहा, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे। 1761 मध्ये पानिपतची तिसरी लढाई झाली। मराठा आणि अहमद शाह अब्दाली या दोघांच्यामध्ये ही लढाई झाली होती। तर पानिपतची पहिली जी लढाई झाली होती ती 1526 मध्ये झाली होती बाबर आणि लोधी यांच्यामध्ये। तर 1556 मध्ये पानिपतची दुसरी लढाई झाली होती, त्यावेळेला अकबर आणि हेमू हे दोघे समोरासमोर होते। 9वा प्रश्न, भारतीय संविधान कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले? पहा, भारतीय संविधान 26 जानेवारी 1950,
15 ऑगस्ट 1947, 26 नोव्हेंबर 1949, 1 मे 1960. तर भारतीय संविधान जे आहे ते आपलं पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आलं. तर 26 जानेवारी 1950ला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. त्या दिवसापासून आपल्या संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली. पुढं 10वा प्रश्न. महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या किती आहे? 78, 288, 548, 250. तर पहा, महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा सदस्यांची संख्या आहे 288. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. तर 78 जे आहे तर ती विधान परिषदेची संख्या आहे. पुढं 11वा प्रश्न. जलियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली? चित्तरंजन दास, लाला लजपत राय, अरविंद घोष, रवींद्रनाथ टागोर. तर पहा, रवींद्रनाथ टागोर पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या सर या पदवीचा त्याग केला होता जलियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ. पहा, रवींद्रनाथ टागोर यांना गुरुदेव या नावानं ओळखतात. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आशिया खंडामध्ये नोबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिले व्यक्ती आहेत. आशिया खंडातले नोबेल पुरस्कार मिळवणारे असे ते एकमेव कवी आहेत रवींद्रनाथ टागोर की त्यांच्या 2 रचना म्हणजे त्यांच्या 2 कविता ह्या राष्ट्रगीत म्हणून गायल्या जातात. त्यामध्ये एक आहे आपलं भारताचं राष्ट्रगीत जन गण मन, तर दुसरं आहे बांगलादेश या देशाचं राष्ट्रगीत आहे आमार सोनार बांगला म्हणून आहे. पहा पुढं 12वा प्रश्न. भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म कोठे झाला होता? सारनाथ, कुशीनगर, लुंबिनी की गया? तर पहा, या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 लुंबिनी हे उत्तर बरोबर आहे. त्यांचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झाला होता. जगाला शांतीचा संदेश देणारे गौतम बुद्ध होते आणि त्यांचा जन्म पहा इसवी सन पूर्व 563 मध्ये लुंबिनी या ठिकाणी झाला होता. हिंदू धर्मामध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि त्यांनी पहा बौद्ध धर्माचा प्रसार केलेला आहे. आणि त्यांनी इतका प्रसार बौद्ध धर्माचा केलेला आहे की चीन आणि जपान या 2 देशामधले पहा, या 2 देशामध्ये प्रमुख धर्म हा बौद्ध धर्म मानला जातो. पुढं 13वा प्रश्न. खालीलपैकी कोणती व्यक्ती भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हते? रघुराम राजन, डॉक्टर मनमोहन सिंग, सी रंगराजन, ई श्रीधरन. तर पहा, पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. ई श्रीधरन हे भारतीय जी आपली रिझर्व्ह बँक आहे तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर नव्हते. ई श्रीधरन यांना मेट्रोमॅन म्हणून ओळखलं जातं. पहा, जे सार्वजनिक दळणवळण व्यवस्था आहे त्या व्यवस्थेमध्ये सुधारणेमध्ये महत्त्वाचं योगदान ई श्रीधरन यांचं आहे. पुढं 14वा प्रश्न. गेट वे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या वर्षी बांधण्यात आले? 1881, 1911, 1891, 1902. तर पहा, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 1911 हे बांधण्यात आले. ह्याला भारताचं प्रवेशद्वार म्हणतात. हे मुंबईमध्ये आहे, दक्षिण मुंबईमध्ये. 1911 पहा, पंचम जॉर्ज म्हणजे 5वा जॉर्ज इंग्लंडचा राजा आणि राणी मेरी यांनी भारताला भेट दिली होती आणि त्या भेटीच्या स्मरणार्थ म्हणून ही इमारत दक्षिण मुंबईमध्ये बांधण्यात आली. आता 1911 असं त्या इमारतीवरती सुद्धा उल्लेख आहे की त्यावेळेला त्यांच्या स्मरणार्थ बांधण्यात आली, पण ॲक्च्युअलमध्ये या ज्या इमारतीची पायाभरणी होती ती 31 मार्च 1913 करण्यात आली होती आणि 1920 ही इमारत बांधून पूर्ण झाली. पुढं पहा, 4 डिसेंबर 1924 रोजी या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं होतं आणि याचा बांधकामाचा खर्च त्यावेळेला 21 लाख रुपये आला होता. पुढं 15वा प्रश्न. खालीलपैकी हिंदी महासागरातील प्रवाळ बेटाचे उदाहरण म्हणून कोणते बेट सांगता येईल? प्रवाळ बेट मॉरिशस, श्रीलंका, मालदीव आणि फिजी. तर हिंदी महासागरातलं प्रवाळ बेट कोणतं आहे? पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. पहा, मालदीव. मालदीव हे बेट आहे, हे प्रवाळ बेट आहे. हिंदी महासागरामध्ये हा मालदीव हा देशच आहे पहा आणि 26 प्रवाळ बेटांचा तो समूह आहे. त्या ठिकाणी 26 प्रवाळ बेटांचा समूह. एकूण यामध्ये छोटे मोठे 1192 बेट आहेत, पण त्यामध्ये फक्त 200 बेटावरती मानवी वस्ती आहे. पुढं 16वा प्रश्न. राज्यसभेचे सभासद होण्यासाठी वयोमर्यादा कमीत कमी किती वर्ष असणे आवश्यक आहे? राज्यसभेचे सदस्यत्व 25, 35, 21, 30. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. 30 वर्ष असायला पाहिजेत. पुढं 17वा प्रश्न. LPG गॅसचे 2 प्रमुख घटक कोणते? मिथेन व ब्युटेन, प्रोपेन व ब्युटेन, मिथेन व इथेन, प्रोपेन व मिथेन. पहा, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. प्रोपेन आणि ब्युटेन हे 2 LPG गॅसमध्ये असतात. लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस म्हणजे LPG
LPG गॅसमध्ये एकतर 100% प्रोपेन असतं किंवा 60% प्रोपेन आणि 40% ब्युटेन असतं किंवा 35% प्रोपेन आणि 65% ब्युटेन, असं वेगवेगळ्या देशामध्ये त्याचं वेगवेगळं प्रमाण आहे. रिजन वाईज ते वेगवेगळं प्रमाण आहे. पुढं 18वा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो? पोलीस खात्याविषयीचा प्रश्न आहे. पहा, 30 जानेवारी, 21 ऑक्टोबर, 26 नोव्हेंबर, 31 ऑक्टोबर. पहा, पर्याय क्रमांक 2 बरोबर आहे. 21 ऑक्टोबर हा दिवस पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो. तर यामागची कथा काय आहे? कथा किंवा यामागचं जे मेन कन्सेप्ट आहे तर ती कशी आहे? 21 ऑक्टोबर 1959 रोजी पहा, लडाख या ठिकाणी चीनच्या सैनिकांच्या सोबत लढताना केंद्रीय राखीव पोलीस जे होते तर त्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या 10 जवानांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आपल्या देशासाठी आणि त्यांच्या स्मरणार्थ भारतीय शहीद स्मृती दिन म्हणून हा दिवस पाळला जातो. वर्षभरामध्ये देशामध्ये जे वेगवेगळे जवान शहीद होतात तर त्या सर्व जवानांना श्रद्धांजली या दिवशी वाहण्यात येते. आपल्या राज्यामधल्या प्रत्येक पोलीस मुख्यालयामध्ये हा कार्यक्रम 21 ऑक्टोबरला केला जातो. पहा, श्रद्धांजली अर्पण केली जाते. पुढं 19वा प्रश्न, महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणी संबोधले? पहा, हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महाराजा सयाजीराव गायकवाड, गोपाळ कृष्ण गोखले. तर पहा, पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन म्हणून गौरवलं होतं. तर पहा, शाहू महाराजांनी यांनाच म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांनाच महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असं म्हणून गौरवलं होतं. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत. हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन असं सयाजीराव गायकवाड यांनी म्हटलं आणि शाहू महाराजांनी काय म्हटलं? महाराष्ट्राचे मार्टिन ल्युथर असं म्हटलं. पुढं 20वा प्रश्न, आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते? रिश्टर स्केल, डिग्री सेल्सिअस, अँपियर, डेसिबल. पहा, आवाजाची तीव्रता डेसिबलमध्ये मोजली जाते. पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. तर रिश्टर स्केलमध्ये भूकंपाची तीव्रता मोजतात, डिग्री सेल्सिअसमध्ये तापमान मोजतात. पहा मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीच्या परीक्षांमध्ये विचारलेले काही महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. असाच आपण दररोज सराव करणारच आहोत. आपल्यासोबत जुळून राहा. पहा, आपल्या चॅनलवरती आपण दररोज वेगवेगळे प्रश्न टाकत असतो. वेगवेगळ्या प्रश्नांच्या अनुषंगानं आपण दररोज सराव घेत असतो. आपल्या सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत. आपण खूप अभ्यास करा, खूप परिश्रम घ्या. आपल्या परिश्रमाला चांगलं फळ मिळेल यात बिलकुल शंका बाळगण्याचं काहीही कारण नाही. सर्वांना परीक्षेसाठी खूप शुभेच्छा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा,